संक्रांतीसाठी काळी साडी हवी आहे? मग थांबा थांबा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आम्ही तुमच्यासाठी आणलंय मकर संक्रांत स्पेशल काळ्या साड्यांचं खास कलेक्शन. संक्रांतीच्या काळ्या साड्या बघण्यासाठी आज आपण आलो आहोत ठाण्यामध्ये, आणि ठाण्यात असल्यावर अर्थातच आपण आलो आहोत K2 फॅशन मध्ये. K2 फॅशनची केतकी आज आपल्या सोबत आहे, जी आपल्याला काळ्या साड्यांचं हे भन्नाट कलेक्शन आहे ते दाखवणार आहे. केतकी, तुझं खूप खूप स्वागत. तू खूप सुंदर दिसतेस आणि मला अपेक्षा आहे की आता आपल्या व्ह्युअर्सना सुद्धा काळ्या सुंदर साड्या तुझ्याकडनं घेता येणार आहेत. तर यंदाचं स्पेशल काय आहे? यंदाचं स्पेशल आपलं खण पैठणी आणि त्याच्यावरचे आपले सिग्नेचर मोटिव्ह. बरं, मग मला एक एक कलेक्शन दाखवशील? येस, नक्कीच. सो हा जो प्रकार आहे आपला खण पैठणीचा, आणि ही आपली जी मोटिव्ह आहे ही चंद्रलेखा आहे. सुंदर. इफ यू कॅन सी. आणि ह्याच्यावर असे 4 मोर, 4 पोपट. आणि ऍज आपली स्पेशालिटी जी आहे ते आपण स्वतः ह्या साडीचे मॅन्युफॅक्चरर आहोत. तर तुम्हाला जसं कलर कॉम्बिनेशन हवंय तसं तुम्हाला करून मिळू शकतं. जसं ह्याच्यावर आपण गोल्डन पल्लू लावलेला आहे, पण जर तुम्हाला मरून हवा असेल तर तसा सुद्धा तुम्हाला बनवून ह्याच्यामध्ये मिळू शकतो. आणि हे मोरच आपली टिपिकल मोर. येस, ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे वेगवेगळे पल्लू आहेत. जसे हे 4 मोर, 4 पोपट आहेत, तसे 2 मोर, 2 हंस, 2 पोपट, असे म्हणजे जोडी पण तशी असू शकते. त्याचेही ऑप्शन्स आहेत. आणि जसं हे मोटिव्ह तुम्ही बघत असाल तर ही चंद्रलेखा आहे आपली, तसं चंद्रबिंदू आहे, चंद्राणी आहे, मोर आहेत त्याच्यावर. सो ह्याच्यामध्येही आपल्याकडे व्हरायटीज ऑफ ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर कस्टमायझेशन मध्ये तुम्हाला जसं हवंय तसं बनवून मिळू शकतं. येस. तर ही झाली आपली चंद्रबिंदू साडी, चंद्रलेखा. चंद्रलेखा. येस. बरं, आणि आपण आता दुसरी बघणार आहोत. ह्याच्यामध्ये हा आहे पाटली पल्लू. जो थोडासा जर यंग आणि त्याची लोकांना थोडंफार काहीतरी वेगळं पाहिजे आणि खूप भरलेली साडी नको आहे त्यांना, तर त्याच्यामध्ये हा आपण बनवलेला आहे. पूर्ण साडीवर, म्हणजे जो पदर आपला पार्ट आहे, बॉडीवरचा पदर आणि फॉलिंग पदर, ह्याच्यावर पूर्ण चंद्र दिलेले आहेत, टॅसल्स दिलेले आहेत. आणि जो निर्यांचा भाग आहे त्याच्यावर अशी इलकल. ओके, म्हणजे ही खण आणि इरकल असं मिक्स कॉम्बिनेशनची साडी आहे. ह्याचे जे प्लीट्स आहेत ते ह्याचे येतील, आणि मेन बॉडी जी आहे ती खणाची आहे. वाव. हा भाग त्याला आहे ना, थोडीशी ट्रेंडी हवी असेल, तेचपणा नको असेल तर हवी असेल. एक्झॅक्टली. आणि ह्याची आपल्याला प्लीट्स येतील. एक्झॅक्टली. सो हे लुक, म्हणजे जर आपण हळदी कुंकवाला वगैरे जरी जात असू तर नक्कीच हे आपल्याला स्टँड आउट होणार. येस, म्हणजे ज्यांना थोडस वेगळं हवं असेल काहीतरी, म्हणजे खण पण हवंय पण त्याच्याशिवाय काहीतरी हवंय, तर हा एक ऑप्शन चांगला आहे. येस. पण आता नेक्स्ट बघणार आहोत. त्याच्यानंतर हा जो प्रकार आहे ह्याच्यावर तुम्ही पाहिलं की पूर्ण साडीवर बुट्ट्या आहेत आणि पूर्ण भरलेला पदर आहे. म्हणजे आपली काठ पदर साडी आपण जशी म्हणतो ना तशी ही आहे. आणि ही साडी थोडीशी कमी लाईट वेट, मग प्राइस रेंज पण ह्याची कंपॅरेटिव्हली थोडी कमी आहे. ही पूर्ण साडीवर बुट्ट्या आहेत. ह्याच्यात चंद्रतारे आहेत, इफ यू कॅन सी. आणि ह्याच्यामध्ये आम्ही कॉम्बिनेशन सिल्वर आणि गोल्ड असं दिलेलं आहे की जेणेकरून जर एखादी नवीन आता नवरी आहे, तिची पहिली संक्रांत आहे, हलव्याचे दागिने ह्याच्यावर फार उत्तम दिसतात. किंवा जर आपल्यासारख्याही सगळ्यांनी ऑप्ट केली तर ह्याच्यावर सिल्वर किंवा गोल्ड दोन्ही कॉम्बिनेशनच्या ज्वेलरी. कारण खूप वेळा असं होतं की काळ्या साड्यांना सिल्वरचं कॉम्बिनेशन असतं, मग गोल्डन कशी ज्वेलरी घालायची असं खूप जणांना प्रश्न पडतो. समटाइम्स सिल्वर ज्वेलरी घालायची असते पण ती येत नाही. ब्लॅक साड्यांमध्ये काठपदरमध्ये शक्यतो आपल्याला गोल्ड जरीच मिळते. बरोबर. सो ह्याच्यामुळे तुम्ही सिल्वर बेस्ड पण तुम्ही जाऊ शकता. तुम्ही दोन्ही ज्वेलरी याच्यावरती वेअर करू शकता. आणि शिवाय हलव्याचे दागिने सुद्धा चांगलेच दिसतात ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये आपण कोलमचं इन्स्पिरेशन इथे दिलेलं आहे. आणि ह्याला रनिंग पल्लू आहे, तुम्ही बघू शकत असाल तर. पूर्ण साडीवर तुम्हाला सेम बुट्ट्या येतील, म्हणजे आपण कुठेच नंतर बुट्ट्या कमी नाही केल्या. इफ यू विल सी, पूर्ण साडीवर भरून ऑल ओव्हर बुट्टीज आहेत. ऑल ओव्हर बुट्टी आहे.
फ्रॉम Okay. स्टार्ट टू एंड. फक्त मग ह्याचा पदर हा असा फॉलिंग रनिंग येतो. ओके. हा, पण हाही सुंदरच आहे. येस येस. हा जो आहे हा आपला टीका कलेक्शन आहे. ओके. म्हणजे आपण टीका हा असा जो आपण ड्रॉ करतो त्याचे इन्स्पिरेशनने बनवलेला आहे. थोडंसं बोल्ड आणि थोडंसं क्लासी असं माझं जे काही ह्या बाबतीत म्हणणं आहे की आज आपल्याच ज्या मोटिव्स आहेत ज्यांनी आपलं लुक आपण एनहान्स करतो त्याच साड्यांवर आणून जर त्याला तसं लुक देता येईल तर ह्याही साड्या खूपच छान जातात. वी कॅन से इट इज रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. आणि मकर संक्रांत हा सणच मुळात बरोबर आहे स्त्रियांशी रिलेटेड आहे. तर तो फक्त पारंपरिक न ठेवता मला असतं की असं थोडंसं आपण बोल्ड लुकला पण जाऊ शकतो. वाव. पदराकडचा भाग आहे तिथे फक्त मोठा हे आहे. मोठा टीका येस, नाईस. असं आहे. तुम्ही ह्याचंही कॉम्बिनेशन आपण बदलू शकतो या साड्यांचं सुद्धा कॉम्बिनेशन. आता मी तुम्हाला ऍज मकर संक्रांत आहे म्हणून हे फक्त काळे रंग दाखवते, पण ह्याच्यामध्ये आपल्याकडे मल्टिपल कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्यामध्ये आपण वेगवेगळे कलर्स बनवतच असतो. तुम्ही पेजवर पण आपल्या पाहू शकता. सो ही चंद्रलेखा सेम तशीच आहे, दाखवली तशी, पण ही आपण रनिंग मध्ये असा पल्लू केलेला आहे त्याला. सो त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल 4 मोर आणि 4 पोपट होते. आता हे 2 आपण पल्लू अटॅच केलेला आहे गोल्डन. राईट. ह्याला आपण पल्लू दिलेला आहे पण सेम रनिंग साडीवरच दिला. ओके. आता तू म्हटलेस असं हंस आणि तसं आहे कॉम्बिनेशन. आणि त्यात कसा गोल्डन अटॅच केला होता आपण. बरोबर. 2 कॉम्बिनेशनची साडी बनवली होती. ह्यात रनिंग मध्येच आहे. ओके. इफ यू कॅन सी. येस, लाईक दिस. नाईस. सो जर कोणाला सिंगल शेड ब्लॅक मध्ये जायचं असेल सो दे कॅन गो फॉर सच साडी. जसं तुम्ही ही पण इथे पाहू शकता. ह्याच्यामध्ये आम्ही कुठलाच गोल्डन किंवा मरून असा पल्लू अटॅच न करता सिंगल टोन ठेवून ना त्याच्यावरच पल्लू ऍड केलेला आहे. येस, सुंदर. अजून जर कोणाला लाइटर व्हर्जन मध्ये जायचं असेल की मला फार साड्यांवर बुट्ट्या नको आहेत बट स्टील आय वॉन्ट अ डिफरंट लुक, तर ह्या आपण अशा हाफ अँड हाफ क्रिएट करू. ह्याच्यानं फक्त पल्लूवर आपण वर्क केलेलं आहे. म्हणजे ही साडी नंतरही नेसता येईल अशी आहे. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. सो जास्त हेवी लुक पण देत नाही आणि आपल्याला अगदी रनिंग इव्हेंट्स ना सुद्धा आपल्याला ही घालता येईल. म्हणजे थोडासा पारंपरिक असा टच त्याला आहेच, पण शिवाय अशी मल्टी कलर असल्यामुळे ती वेगळी पण उठून दिसते. येस. तशी त्यातच हा पण एक प्रकार आहे चेक्सचा. तसं आजकाल कॉर्पोरेट मध्ये सुद्धा इव्हेंट्स होतात. सो त्याच्यामध्ये सुद्धा ह्याच्यामध्ये स्टँड कॉलर वगैरे ब्लाऊज घालून हा पदर आहे. या हँड पेंटेडच आहे. येस, हँड पेंटेड आहे आणि चेक्स साडी चेक्स मध्ये हाफ अँड हाफ. ओके, नाईस. हा पण एक वेगळा आहे. मला वाटतं काळ्या रंगामध्ये पण शेड बदलत जातात थोडे थोडे. की आता ही एक युनिक आणि वेगळी साडी आहे. ह्या मागचं मला खरं तर कारण जाणून घ्यायचे, ही का वेगळी आहे. नक्कीच. कारण का जर आज आपण मार्केटमध्येही बघत असो तर खूप सगळ्या कॉर्पोरेट लेवलवर सुद्धा हायर पोस्टवर इफ वी कॅन सी तर तिथे महिला वर्ग हा आहेच. आणि त्या महिला वर्गाला मग हे असे सणवार आल्यावर त्यांना त्यांचं ते एक रूल ऑफ डिग्निटी जो आहे तो मेंटेन ठेवून त्यांना तशा साड्या परिधान करायला जास्त आवडतं. बरोबर. तर त्या लोकांना लक्षात ठेवून मी जे कॉर्पोरेट लुक मध्ये पण तरी एक वुमनहुड टच त्याच्यामध्ये असावा सो तशा प्रकारची ही साडी तयार केली होती. सो दिस इज चेक्स मध्ये खण आहे हा आणि हा इथे इन्स्पिरेशन दिलेलं आहे वुमनहुडचं. सो ही एक हँड पेंटेड, येस, म्हणजे हा एक हँड पेंटेड पीस आहे इथे, प्लस ही चेक्स आहे, हाफ अँड हाफ परत साडी आहे. आणि शेवटी हा सगळा प्रकार साडीचा आहे. येस. सो दे आर रिप्रेझेंटिंग अवर कल्चर विथ देअर डिग्निटी अँड देअर रोल्स. या साडीचं एक वेगळं पण आपल्याला बघता येईल. पण केतकी ह्या सगळ्या झाल्या खणाच्या साड्या. अभि कुछ अलग, काहीतरी वेगळं पाहिजे. आता काय आता वेगळं आपल्याकडे? आपला खण आणि खण पैठणी हा केतूचा अगदी नेहमी सिग्नेचर मध्ये राहिलेला आहे. पण समटाइम्स काहींना असताना की आम्ही तुझं खण घेतलेलं आणि आम्हाला परत तुझ्याकडनंच काहीतरी नवीन अपेक्षित आहे आणि जास्त आम्हाला हेवी नको आहे, लाईट वेट हवंय, भरलेला पल्लू नको आहे, साडीचं पोत पण थोडंसं लाईट वेट आहे. पण त्या गोष्टी लक्षात घेताना मला आमचं जे सिग्नेचर पॅटर्न्स आहेत द हँडक्राफ्टेड वर्क ते करताना साडीच्या पोतला काही होता कामा नये, फिसकता कामा नये. एकदा घेताना तर त्या छान वाटतात पण नंतर ड्युरेबिलिटी त्याची चांगली असावी. ह्या सगळ्या ट्रायल एरर्स मधनं आम्ही आता इल्कल जे आपण खणाची सिस्टर कन्सर्नच असल्यासारखं आपण म्हणू शकतो, तर त्या इल्कल साडींवर आपण आता आपले मोटिव्स काढलेले आहेत. सो दिस इज अवर फर्स्ट बेबी ऑन इल्कल. सो हा तुम्ही फरक लगेच जाणवू शकता. आता आम्ही इल्कलच्या पदराला हात नाही लावलाय की त्याची ऑथेंटिसिटी आणि ओरिजिनल त्याचं लुक तसंच मेंटेन करून फक्त पूर्ण साडीवर आपण आपले मोटिव्स दिलेले आहेत. अगेन ह्याच्यामध्ये दिस इज अवर फर्स्ट कलेक्शन. तर आपली जी सगळ्यात जास्त फेमस आहे चंद्रलेखा तीच बनवली आहे.
पण ह्याच्यामध्ये आपण परत जसं मी केले तसे चंद्र, मोर, कमळ जे आपले मोटिव्स आहेत, फुलं, हे सगळेच आपण त्याच्यावर दाखवू शकतो. वाव, हा एक मास्टरपीस आहे म्हणायला पाहिजे तुझा. तू हा आता बघूही शकते की हा किती लाईट वेट आहे. ऍब्सोल्युटली इट फील्स लाईक अ दुपट्टा. ज्यांना असं खूप टॅकी नेसायचं नसेल ना, त्यांना ही जरा अशी थोडी वेगळी आहे. मोटिव्ह त्याचं लुक पण लगेचच एनहान्स होतं, म्हणजे लुक एकदम हेवियर येतं. बरोबर, अंगावर आपण जर नेसली तर त्याचं फील खूप म्हणजे बघायला गेलं तर पारंपरिक पण आहे, थोडंसं लेटेस्ट पण आहे, लाईट पण आहे आणि सुंदर सुद्धा आहे. जसं मी त्याच्यासोबतच जर तुला ही दाखवली तर इमिजिएटली कळेल की ही आता आपण खणावर जी केलेली आहे तर ही पूर्ण भरलेली आहे. राईट. सो खणाचं मुळातच पोत थोडंसं ह्याच्यापेक्षा जाड असतं. येस. आणि ह्या वर्कनी ते अजून थोडंसं हेवी होतं, लुक वाईज पण ते हेवियर जातं. मग जसं आता मी तुला दाखवलं की सिल्कवर आपण करून पाहिलं होतं, तर त्याचं कसं लगेचच लाईट वेट होत होतं फील. तर हे अगेन आपण मी तुला दाखवते एक्झाम्पल ऑफ खण साडी, पूर्ण भरलेली आहे, पूर्ण साडीवर अशा बुट्ट्या आहेत ह्याच्या, पदर पूर्ण भरले, तर ही थोडीशी हेवी होते. कॉस्ट वाईज पण, फील वाईज पण, सगळ्याच बाबतीत थोडीशी हेवियर जाते. सो दॅट्स व्हाय वी हॅव ऑल द ऑप्शन्स. आता मला ना एक प्रश्न आहे, पण आपण ना जनरली जेव्हा खणाच्या साड्या घेतो किंवा खणाचे कुर्तीज घेतो तेव्हा ना थ्रेड निघण्याचे चान्सेस असतात, म्हणजे जरा अडकलं की ती अशी एकदम डायरेक्ट खेचली जाते. मग त्याच्यासाठी काय करायला हवं? मुळात खण हा जो फॅब्रिक आहे किंवा त्याचं जे विविंग प्रोसेस आहे ना, त्याचा थोडा गुणधर्मच आहे की ती खेचली जाते. सो सगळ्यात पहिले ट्राय टू अवॉइड दागिने की ज्याच्याने खण खेचलं जातं. टोकेरी दागिने शक्यतो घालू नका. पण द बेस्ट पार्ट ऑफ K2 इज आपण ना पॉलिस्टर साड्या कमीत कमी वापरतो. मॅक्सिमम आपल्या प्युअर कॉटन साड्या असतात. सो त्याच्यामुळे तू कितीही ह्याच्यावर बघ, इव्हन मी आता माझे दागिने पण करते ना, सो होत नाही बिकॉज याच्यामध्ये मॅक्सिमम कॉटन थ्रेड्स आहेत, त्याच्यामुळे ते खेचलेच जात नाही. तर मुळात वापरतानाच उत्तम प्रतीचा आपण जेव्हा वापरतोय ना, पाहिशील ना, तर ह्याच्यावर आपले कुठलेही दागिने आहेत ना, ह्याच्यावर शक्यतो खेचले जातात. जर डायमंड वगैरे आपण टोकेरी घातलं तर समटाइम्स देर आर माइट बी चान्सेस असतात, पण ह्याच्यावर कम्पॅरेटिव्हली कमी आहेत, कारण का आपण मॅक्सिमम टाइम कॉटन खण वापरतो जे उत्तम प्रतीचं आहे. आणि त्याच्यावर कारण खणामधला हाच फरक आपल्याला कळत नाही. आपण खण घ्यायला जातो, आपल्याला खणाच्या साड्या खूप ठिकाणी मिळतात, पण ही माहिती मला वाटत नाही कोणी देत असेल. मुळात जर K2ची साडी घेत असाल तर मी पहिला मुद्दा हाच सांगेन की टोकेरी दागिने घालण्याचा प्रयत्न थोडासा कमी करा. बरोबर. आणि मग द साडी इज ऑल युअर्स. येस. आता आपण काही अजून साड्या बघणार आहोत वेगळ्या. इतकी तर ही साडी पण खणासारखाच, म्हणजे खणाचाच भाग वाटतोय. ही पण खणाची साडी, हा खणाचाच आहे, पण आपण म्हणतो ना जसं बेंटेक्स आणि 24 कॅरेट गोल्ड आहे. सो त्या साड्यांची जी खणाची ज्या बेस साड्या होत्या त्याची विविंग प्रोसेस जी आहे ती पॉवरलूम आहे, आणि आपली जी वर्क प्रोसेस आहे त्याच्यावरची ती हँडक्राफ्टेड आहे. पण ह्याची जी विविंग प्रोसेस आहे ना ती हँडलूम आहे, आणि थ्रेड सगळे प्युअर सिल्क आहे. सो दिस इज ऍब्सोल्युटली 24 कॅरेट गोल्ड आणि महागातली असणार आहे. अगदीच. सो सी, इवन दिस आय ऑलवेज स्टँड फॉर ऑल दोज कॉर्पोरेट वुमन्स. आणि ही साडी समोरच इतकी सुंदर दिसते ना, जे काही असतात ना की आम्हाला साधं पण चालेल, पण आम्हाला 24 कॅरेट गोल्डच हवं. बरोबर, त्यांच्यासाठी या साड्या. पण त्यांचं पण म्हणजे काळजी घेणं सेम तसंच आहे. तसंच आहे. नाही, ह्याच्यात तर अगदीच अजून कमी होऊन जातं, बिकॉज दिस इज प्युअर ना, त्याचे थ्रेड्स हँडलूम आहे हे. बरोबर. ह्याची विविंग प्रोसेस अशी असते की ह्याचे खेचले जात नाही जात. ओके. सो म्हणजे ज्यांना काही खणाचं वेगळं एक्सपेन्सिव्ह व्हर्जन घ्यायचं असेल तर त्यांनी ह्या हँडलूम, किंवा आपण म्हणतो ना की ज्यांना प्युअर लागतं ना, फील ही प्युअर लागतं, बरोबर, सो दे विल डेफिनेटली गो फॉर दिस हँडलूम खण. येस, हँडलूम प्युअर सिल्क. ओके. त्याच्यानंतर आता तुम्ही K2च्या पेजवर पाहिलंच असेल की स्लोली वी आर जम्पिंग इन बनारस ऑल्सो. सो दिस इज फ्रॉम अवर बनारस कलेक्शन, राखी कलेक्शन. पक्षी आहे त्याच्यावर, आणि ही पूर्ण कतान सिल्क आहे. ऍब्सोल्युटली लाईट वेट आणि इझी टू ड्राइप. येस, ही पण सुंदर पीस आहे. सो हा पण आपला सोना रूपामध्येच येतो, म्हणजे गोल्डन आणि सिल्वर. येस. आणि ह्या सगळ्या रॉयल बुट्टीज आहेत तिकडच्या. ओके. सो अगेन आय कॅन सी ब्लॅक मध्ये थोडंसं व्हेरिएशन आहे रंगामध्ये, कलर्स. येस. सो अशा प्रकारच्या रॅदर देन गोइंग अ टिपिकल बनारसी साडीज, वी आर लॉन्चिंग विथ दिस कतान सिल्क. ओके. तर केतकी, आपण आता खणाच्या साड्या बघितल्या, एक्सपेन्सिव्ह बघितल्या, बजेट फ्रेंडली बघितल्या, पण असं होतं ना काळ्या रंगाच्या साड्यात ना बरेचदा वॉर्डरोब मध्ये पडून राहतात, कारण आपण कुठल्या सणांना नेसू शकत नाही, किंवा काळा रंग फक्त संक्रांत असा आहे. तर अशा वेळी जर थोड्या अजून कमी किमतीच्या किंवा सहज ऑफिसला वगैरे नेसता येतील अशा काही साड्यांचे ऑप्शन्स आहेत का? नक्कीच तशाही आहेतच आपल्याकडे,
जी आपली इल्कल स्पेशालिटी आहे ना, ओके. त्याच्यामध्ये आपण हा सगळा रेंज ठेवला आहे. दिस इज डायरेक्टली फ्रॉम अ वीवर्स. सो हँडपिक कलेक्शन मध्ये आपण ह्या ठेवतो साड्या. त्यातनं आपण प्रयत्न करतो की थोड्याशा एक्सक्लुझिव्ह ठेवू, जसे हा ब्लॅकला ब्लॅक आहे, ब्लॅकला सिल्वर आहे, ब्लॅकला पिंक आहे, अशा थोडेसे कॉम्बिनेशन आणायला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल नसतील. सो ह्यातल्या काही काही प्युअर कॉटन आहेत. इफ यू कॅन सी 1 2 3 ह्या तिन्ही प्युअर कॉटन आहे. कॉटन पल्लू आणि कॉटन साडी. आणि ह्या वेस्कॉस आहेत, बॉडी वेस्कॉस आहे. आणि ह्याचे पल्लू इफ यू विल सी तर ह्या प्युअर सिल्क पल्लूच्या आहेत. वाव. येस. म्हणजे उठून पण दिसतात. एक्झॅक्टली. सो ह्या साड्या थोडेसे दागिने आपण घातले तर आपण मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाला वगैरे पण ह्या घालू शकतो. आणि लगेच जर त्या लेडीज कॉर्पोरेट मध्ये आहेत, बँकिंग मध्ये आहेत, जॉब मध्ये आहेत, तर त्यांच्या जॉब प्रोफाईल मध्ये सुद्धा ह्या इझिली लगेच घालून त्या नेसून निघू शकतात. सो ह्या डेफिनेटली दिस इज गुड टू इन्व्हेस्ट ऍज अ मल्टिपल यूज. आणि त्याच्यामध्ये आता ऍज आय टोल्ड यू की मी ब्लॅकचं कलेक्शन जास्त तुम्हाला आता दाखवत आहे. आपण केतकीकडे सगळ्यात जास्त ब्लॅकचं कलेक्शन आतापर्यंत पाहिले म्हणजे खंड, बनारसी सगळे किंवा बाकीचे ट्रेडिशनल सोडून पण ट्रेंडी प्रकार बघितले. पण मला असं वाटतं आता माझं जे लक्ष सर्वात जास्त गेले ना ते ब्लाउजेस कडे गेलेले आहे. आणि सगळ्याच महिलांचं असं असतं की साडी ठीक आहे पण ब्लाउजेसचं काय, तर ब्लाउजेस मध्ये आपण कुठली व्हरायटी यावी बघणार आहे. आता तर तो ट्रेंड आलेला आहे की साड्यांवर कमी आणि ब्लाउज जास्त इन्व्हेस्ट केलं जातं. बरोबर. ब्लाउज जास्त एनहान्स होतोय किंवा एका ब्लाउजवर दे कॅन ऑप्ट 2 to 3 साडी. सो हे आपले ना एक्सक्लुझिव्ह ब्लाउज पीसेस आहेत, हँड पेंटेड. तर ही यावेळेस मकर संक्रांतीसाठी स्पेशल बनवलेली आहे की जसं म्हटलं नवविवाहिता असेल तर तिच्यासाठी खास हे असं बनवलेलं आहे. सो दीज ऑल आर अवर हँड पेंटेड ब्लाउज पीसेस. हे सगळे एकूण एक मास्टर पीसेस आहेत सगळे. ही अशी हँड क्राफ्टेड सुद्धा आहे लेडी. तुम्ही बघू शकता की हिच्यावर जे दागिने आहेत ते पूर्ण हँडवर्कनी सेट केलेले आहेत. असे आपले ब्लाउज पीसेस आहेत. आणि ह्याच्यावर ना नेसायला मी असे काही ऑप्शन्स पण दाखवते जेव्हा कोणाला फार इन्व्हेस्ट करायचं नसतं. आजकाल खूप ठिकाणचं हळदी कुंकवाचं आपल्याला इन्व्हिटेशन असतं, तर अशी प्लेन खणाची साडी आणि हा ब्लाउज पीस असं सुद्धा केलं तर हा ब्लाउज पीस पण तुम्ही वेगळा वापरू शकता, ही इंडिव्हिज्युअल वापरू शकता, वापरून नंतर ह्याच्यावर आपण वर्क ही करू. म्हणजे एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे ती दोन्ही मध्ये केलेली, दोघांमध्ये केली जाऊ शकते. जसं ही प्लेन खणाची साडी आहे, त्याच्यावर फॉर एक्झाम्पल हा घालतो. किंवा अगदी ना कधी कधी ना बायकांना ना मकर संक्रांत आहे आणि आपण इन्व्हायटीज आहोत त्याच्यामध्ये, तर तिथे सुद्धा आपल्याला फुल ब्लॅक घालायचं नाही, वेगळा रंग काही ट्राय करायचा असतो, पिंच ऑफ ब्लॅक त्याच्यामध्ये हवा आहे. सो वी कॅन गो फॉर सच कॉम्बिनेशन. नाईस. किंवा ह्या असे जे इल्कलचे रंग आहेत त्याच्यावर आपण हे असे काही कॉम्बिनेशन जर जात आहोत तरी सुद्धा हे सगळे खूप छान दिसतात ह्याच्यावर. म्हणजे उठून दिसणारे असे दिसतात आणि थोडा वेगळेपणा पण. येस. आणि इंडिव्हिज्युअल पण वापरू शकतो. हा ब्लाऊज परत इंडिव्हिज्युअल वेगळा ब्लॅक आहे तो वापरू शकतो. साडी परत दुसऱ्या कुठल्या तरी एका ब्लाऊज बरोबर परत आपण नेसू शकतो. सो दिस काइंड ऑफ कॉम्बिनेशन बायकांचं आपलं मन भरत नाही. म्हणजे केतकीकडे एंडलेस असं कलेक्शन आहे. मला असं वाटत नाही हा व्हिडिओ आजच्या दिवसातही थांबेल, पण आपल्याला इथे थांबायला लागणार आहे. तुम्हालाही खरेदी करायची असेल तर आम्ही पत्ता आहे तो कॅप्शन मध्ये मेन्शन करणार आहेत. लवकरात लवकर तुम्ही आणि इथे सुद्धा संक्रांतीची शॉपिंग करा. म्हणजे केतकी तुझ्याकडे इतकं एंडलेस कलेक्शन आहे की मकर संक्रांतीला नेमकं काय घेऊ आणि काय नको असं होणार आहे. पण आज आपल्याला या व्हिडिओमध्ये इथेच थांबायला लागणार आहे. आय होप केतकी तुला पण तितकंच मजा आली आम्हाला हे सगळं कलेक्शन दाखवताना. तुम्हाला सुद्धा लवकर इथे शॉपिंग करायला यायचं आहे. आणि हा पत्ता म्हणजे केतकीच्या K2 फॅशनचा पत्ता आम्ही तुम्हाला कॅप्शन मध्ये नक्कीच मेन्शन करणार आहोत. ओके, बाय.